श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या जे आर्थिक संकट सुरू आहे ते केवळ योगायोग नाही. तुम्ही कधी गांभीर्याने विचार केला आहे का की तुम्ही हजारो किंवा लाखो रुपये कमवत असूनही तुमच्या हातात पैशाचा एकही पैसा का उरत नाही? बँक खात्यात पैसे जमा होण्याऐवजी अचानक असे काही विचित्र आणि अकल्पित खर्च समोर येतात, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. महिन्याच्या सुरुवातीला खिशात आलेला पैसा महिन्याच्या मध्ये येईपर्यंत कोणास ठाऊक कुठे विरघळून जातो हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही कितीही कंबर कसून पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला तरी घरच्या अडीअडचणी किंवा अचानक ओढवणारे मोठे संकट तुमची संपूर्ण जमापुंजी एका रात्रीत साफ करून टाकतात. तुमच्याच आजूबाजूला उभे असलेले तुमच्यापेक्षा कितीतरी पट कमी कष्ट करणारे लोक आज आलिशान गाड्या आणि बंगले उभारत आहेत. मात्र अतोनात मेहनत करूनही तुम्ही दिवसेदिवस कर्जाच्या आणि भयंकर आर्थिक विवंचनेच्या खोल दलदलीत अडकत चालला आहात. यामागे कोणीतरी भयंकर नकारात्मक शक्ती किंवा कोणीतरी केलेली काळी जादू कारणीभूत आहे, जिने तुमच्या लक्ष्मीच्या मार्ग आणि बरकत कायमची बांधून ठेवली आहे. जोपर्यंत तुम्ही या गुप्त आर्थिक बंधनाचे मूळ शोधत नाही तोपर्यंत तुमची ही पैशाची चणचण अशीच वाढत जाणार आहे. त्यामुळे वेळेत सावध व्हा. कुंभ राशीच्या जातकांनो, ही आर्थिक अडचण आता केवळ तुमच्या बँक बॅलन्सपुरती मर्यादित राहिलेली नसून तिने तुमच्या शरीरावर आणि मनावरही ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. तुम्ही कधी अनुभवले आहे का, दिवसभर कष्टाची कामे करून थकलेलं असतानाही जशी संध्याकाळ होते तसे विनाकारण तुमचे डोके जड पडू लागते. छातीवर कसला तरी अनामिक भयंकर भार किंवा दडपण जाणू लागते आणि विनाकारण प्रचंड चिडचिड होऊ लागते. या सगळ्यापेक्षाही सर्वात भयानक आणि झोप उडवणारी गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3 या संशयपद वेळेत तुमचा अचानक डोळा उघडणे. डोळा उघडल्यानंतर मनात कुठले तरी भयंकर नकारात्मक विचार येऊ लागतात आणि लाख प्रयत्न करूनही तुम्हाला शांत झोप लागत नाही. हा कुठलाही साधा शारीरिक थकवा किंवा ताणतणाव नसून तुमच्या घरावर आणि तुमच्या मानवी ऊर्जेवर मारलेली एक भयंकर वाईट नजर आहे. तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचून टाकण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. जोपर्यंत तुम्ही या अदृश्य मानसिक बंधनांना ओळखत नाही तोपर्यंत तुमचे शरीर आणि मन असंच अस्वस्थ राहत राहील. तर कुंभ राशीच्या जातकांनो, या अदृश्य संकटाचा आणि काळ्या सावलीचा सर्वात वाईट प्रभाव आता तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर आणि नात्यावर स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. ज्या घरात काही दिवसापूर्वी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते तिथे आता किरकोळ आणि क्षुल्लक कारणावरून भयानक वाद पेटत घेत आहेत. घरात प्रत्येक क्षणी ताणतणाव आणि कटकटीचे वातावरण तयार झाले असून कुटुंबातील सदस्यांमधील संवाद जवळपास तुटल्यासारखा झाला आहे. विशेष करून नवरा बायकोच्या नात्यामध्ये अचानक दुरावा वाढला असून एकमेकांबद्दलचा गैरसमज आणि राग टोकाला पोहोचला आहे. घरातील लहान मुले वारंवार आजारपणामुळे हैराण झाली आहेत आणि दवाखान्याचे उंबरठे झिजवणे तुमच्या नशिबी आलेला नित्यक्रम बनला आहे. लक्षात घ्या, हे सर्व घडणे केवळ योगायोग नाही. तुमच्या घरातील कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचे आशीर्वाद रोखण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील एक फोडण्यासाठी त्या कपटी शत्रूने तंत्रमंत्राचा वापर करून कौटुंबिक सुख अक्षरशः कुलूपबंद करून ठेवले आहे. जर हा कौटुंबिक कलह वेळीच थांबवला नाही तर ही तुटलेली नाती कायमची दुभंगायला वेळ लागणार नाही. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या गद्दार आणि कपटी शत्रूला ओळखण्याची, ज्याने तुमच्या आयुष्याची ही अवस्था करून ठेवली आहे. हा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्याच अगदी जवळच्या, तुमच्या ताटात खाणारा आणि तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलणारा एक नातेवाईक किंवा मित्र आहे. हा माणूस तुमच्या घरी अगदी हसतमुख चेहऱ्याने येतो, तुमच्याशी प्रेमाने बोलतो, पण पाठीमागे मात्र तुमच्या प्रगतीचा मत्सर करून तुमच्या विरोधात भयंकर कारस्थान रचत असतो. ग्रहाच्या आणि ताऱ्याच्या स्थितीनुसार अशा कपटी व्यक्तीच्या नावामध्ये यस, आर, यम किंवा पी या अक्षरापैकी एखाद्या अक्षराचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. हा व्यक्ती तुमच्या घरातील प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवून असतो. गेल्या काही दिवसात किंवा येत्या काळात
तुमच्यासोबत असे काही घडत असेल की कोणतीही संशयपद किंवा ओळखीची व्यक्ती तुमच्या घरात अचानक येऊन अतिशय प्रेमाने काही खाण्याचे किंवा गोड पदार्थ खाण्यासाठी आग्रह करत असेल, तर तिथेच सावध व्हा. अशा व्यक्तीकडून आलेले किंवा दिलेले कोणतेही अन्नपदार्थ खाणे टाळा. तसेच तुमच्या आयुष्यातील भविष्यातील योजना, व्यवसाय, आर्थिक गुंतवणूक किंवा बँकेतील शिल्लक पैशाचा डिंडोरा कधीही कोणासमोरही पेटू नका. तुम्ही जेवढी गुप्तता पाळा, तेवढाच त्या शत्रूचा प्रभाव कमी होईल. लक्षात ठेवा, या क्षणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखे आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत तुम्ही खूप सोसलं, प्रत्येकाचं भलं केलं आणि स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली. पण आता वेळ आली आहे स्वतःच्या रक्षणासाठी थोडे स्वार्थी आणि व्यावहारिक बनण्याची. तुमच्या घरावर आणि आयुष्यावर मारलेली ती काळी साखळी, ती करणी आणि गुप्त शत्रूचा वाईट प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्यासाठी एक अत्यंत अचूक, शक्तिशाली आणि गुप्त उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि गुप्तपणे करायचा आहे. तर मित्रांनो, मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून एका शांत ठिकाणी बसा. त्यानंतर बाजारातून 11 ताजी नागवेलीची खाण्याची पाने आणा. त्या प्रत्येक पानावर केशर किंवा लाल चंदनाने अत्यंत श्रद्धेने जय श्री हनुमान असे लिहा. या 11 पानाची एक सुंदर माळ तयार करा आणि तुमच्या जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायाच्या चरणी किंवा गळ्यात ती अर्पण करा. तिथे मंदिरातच बसून कमीत कमी 1 तास हनुमान चालिसेचे जप करा. 1 तासानंतर ती सिद्ध झालेली माळ मंदिरातून अत्यंत आदराने परत आपल्या घरी आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती बांधून ठेवा. ही हनुमानजींची सिद्ध माळ घराच्या दारावर बांधताच घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा करणी बांधा आणि गुप्त शत्रूचा काळा प्रभाव तात्काळ नष्ट होईल. घरातील वातावरणात एका रात्रीत सकारात्मक बदल झालेला तुम्हाला जाणवेल. आजारपण कमी होईल आणि अडकलेले पैशाचे मार्ग आपोआप मोकळे होऊ लागतील. याशिवाय दररोज संध्याकाळी संपूर्ण घरात कापूर, लवंग आणि गुगुळ याचा धूर करा आणि थोडे गंगाजल संपूर्ण घरावर शिंपा. हा उपाय करताना पूर्ण गुप्तता पाळा. कोणालाही याची वाच्यता करू नका. तुमच्यावर मारुतीरायाची आणि शनिदेवाची सदैव कृपा राहील. तर मित्रांनो, सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री हनुमान असे नक्की लिहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.